वाटतं सरांना जे सांगितलं त्याच्यामध्ये मला सरांना सांगितलं सगळं सांगितलं, पण भारतीय जनता पार्टी अजून सत्तेत नाही आलेली. म्हणजे निवडणूक झाली, त्यांनी पदभार घेतलेला नाही, पण प्रशासनाला सांगून त्यांनी दरवाढ पण करायचे लगेच प्रयत्न चालू केले. म्हणजे ही जी भूक आहे, जी भूक ती भागावत आहे, ती सामान्य प्रामाणिकपणे टॅक्स भरणाऱ्या लोकांच्या पैशावर त्यांचा डोळा आहे. म्हणजे जी थकीत आहे त्याच्यातल्या जर तुम्ही आकडे जर काढले तर कुणाची थकीत आहे, तर त्या तुमच्या माझ्यासारखा सामान्य माणूस नक्कीच नाहीये. हे लोक उद्योगपती आहेत आणि राजकारणीच लोक आहेत, हे यांचीच थकीत आहे. आणि 7,000 कोटी फक्त ऍक्च्युअल अमाऊंट आहे, म्हणजे प्रिन्सिपल अमाऊंट आहे. याचं व्याज पकडलं 17,000 कोटी होतं हे. आणि दंड सुद्धा वेगळा असेल. दंडही त्याच्यावरच आहे. म्हणजे सामान्य जो टॅक्स भरतोय त्याच्यावर परत बर्डन आणण्याचं काम भारतीय जनता पार्टीनं खुर्ची अधिग्रहण करण्याच्या आधी डाव चालू केला. हा अन्यायकारक आहे. अजून मला एक हे सांगायचं आहे की महानगरपालिका जी प्रॉपर टॅक्स आकारणी करते ना, ती भारतात सगळ्यात जास्त ऑलरेडी आहे आपल्याकडं. अच्छा, सगळ्यात जास्त टॅक्स आकारणी जास्त करतो, पर स्क्वेअर फीट जास्त करतोय आपण. आणि कुणासाठी करतोय तुम्ही मला सांगा? प्रॉपर टॅक्स भरतो शिक्षणासाठी, प्रॉपर टॅक्स भरतो आरोग्य सेवेसाठी, प्रॉपर टॅक्स भरतो रस्त्यासाठी, प्रॉपर टॅक्स भरतो पाण्यासाठी. सगळं तर विकतच घेतो ना आम्ही. शिक्षण विकत घेतो, आरोग्य सेवा विकत घेतो, टँकरनं पाणी घेतो. मग टॅक्स लागतो कशासाठी? टॅक्स भरायची गरज नाही. टॅक्स भरायची गरज काय या पालिकेला? म्हणजे हे फक्त भ्रष्टाचारी रूपी जे आपण पोचलेले लोक आहेत ना आजपर्यंत, हे खरंच पुणेकरांना म्हणजे जे यांना निवडून दिले ना, यांना परत महागात पडणारे हेच दिसतं हे सगळं. आणि त्याच्याही पलीकडे जाऊन आम्हाला म्हणायचं की जे 500 स्क्वेअर फीट जे यांनी प्रचारामध्ये तंत्र वापरलंय, 500 स्क्वेअर फीट पेक्षा कमी जे असेल घर त्याला टॅक्स नाहीत लावणार आहे, तर त्यांनी घोषित केलं पाहिजे ना. आता राईट टाइम आहे ना, हा बजेट घोषित होतं हे. आता नाही करणार मग कधी करणार? निवडणूक आल्यानंतर 1 वर्ष आधी करणार आहे, म्हणणार आम्ही आश्वासन पाळलं म्हणून. पुढची निवडणूक टाइम आहे हे आता. तर मला असं वाटतं की राईट टाइम आहे. त्यांना जर खरंच पुणेकरांचं भलं करायचंय तरी दोन्ही निर्णय त्यांनी घेतले पाहिजे. आम्ही अजूनही सकारात्मक आहेत की त्यांनी जर आम्हाला ऐकत असतील तर त्यांनी हे नक्की यावं की मालमत्ता कर जो अन्यायकारक आहे, जो सुविधा न देता तुम्ही वसुलीच करताय, म्हणजे लूपहोल कशात आहे? प्रशासनानं त्यांनी प्रशासनाचं काम काय आहे? केस लढणं, त्याला पाठपुरावा करणं आणि 7,000 कोटी वसूल करणं. त्याच्यावर ते लक्ष देतात का? नाही देत लक्ष. आणि याच्यावर राजकीय दबाव आहेत. हे पुणेकरांनाही कळलं पाहिजे की राजकीय दबावापोटी हे जे आपल्यावर अन्यायकारक होतोय, म्हणजे वसुली जो भरतोय तोच परत परत त्याच्यावरच त्रास दिला जातोय, हे अन्यायकारक आहे. सर, तुम्ही एक नवीन मुद्दा उचलला की ते अजून सत्तेवर आलेले नाहीत, म्हणजे महानगरपालिका सत्तेवर आले नाहीत. मग हा डिसिजन जो आहे हा प्रशासकांचाच डिसिजन आहे असं म्हणतात. सांगणार कोण? आम्ही येणार सत्तेत आधीच सांगितलं असेल ना. ह्यांची सत्ता नसली तरी हेच चालवत होते 2 वर्ष. आपण चुकीचं आहे. नाही, हे चुकीचं आहे. भाजपची सत्ता आहे. 2 वर्ष जरी इथं कुणी महापौर नसला तरी पण हे 4 वर्ष भाजपनंच सत्ता चालवलेली आहे पुण्यामध्ये. त्यांचा मुख्यमंत्री, त्यांचा पंतप्रधान, त्यांचा सगळं तर त्यांची व्यवस्था आहे सगळी. त्यांचे नगरसेवक जे माजी नगरसेवक सांगत होते असेच तर प्रशासन वागत होते ना. सत्ता त्यांचीच आहे. उगं ते म्हणणं नाही त्यांचं की आमची सत्ता नव्हती. सर, तुम्ही संबंधित अधिकारी जे आहेत ह्या विषयाच्या बाबतीत त्यांच्याशी कोणाशी बोललाय का? रवी पवार असेल किंवा काल मी फोनवर बोललो. अच्छा, त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला पैसे कमी पडतायत. आमचं म्हणणं होतं की त्यांना पैसे कमी पडतात तर 7,000 कोटी वसुली करा, त्याच्यावर ताकद लावा. जे देतोय त्याच्यावरच कुठं अन्याय तुम्ही करणार अजून? तर ते म्हणतात नाही. आता हे काय म्हणता येईल, राजकीय तुम्ही बोलू नका. आता राजकीय काय बोलतोय आम्ही? तुम्ही तुमचेच आकडे सांगताय, 7,000 कोटी तुम्हीच म्हणताय आउटस्टँडिंग आहे, तर राजकीय कसला मुद्दा आहे? मला असं की प्रशासनानं पण त्याच्यावर पण जोर दिला पाहिजे. ठीक आहे, थँक्यू सर. थँक्यू. TV9साठी पण अपडेट द्या सर. TV9 नाही, एक पाऊल पुढे. टाळ्या वाजवा, नेहमी विषयाला. धन्यवाद. मित्रांनो, आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद. If you like the video, do like, comment, share and subscribe.